सांगितलं. सर, एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे. जरांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे. काल आपण बघितलं तर CST असेल तर भाग असेल थोडं तिकडे मराठा मोर्चा होते. काय कसं काय बघताय सर गोष्टी? मराठा मोर्चा आणि OBC असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे. पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला की तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. CST स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा. मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार. आता निवडणुका म्हटल्या तर पक्ष आपल्या तयारीला यश पाहिजे. ते राज ठाकरे आज ठाण्यामध्ये आहेत आणि ठाण्यातून राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीतच जरांगेंचं आंदोलन, तिकडे OBCचं आंदोलन आणि आरक्षणाचा जो मुद्दा सध्या राजकारणामध्ये तापलेला आहे, राज्यात तापलेला आहे, त्या दृष्टीनं राज ठाकरेंना प्रश्न विचारला असताना या सगळ्याचं उत्तर हे केवळ एकनाथ शिंदेच देऊ शकतील आणि त्यांना हा प्रश्न विचारा, असं एका वाक्यात राज ठाकरे यांनी या आंदोलनासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तर मराठा आरक्षणाबद्दलचा प्रश्न हा एकनाथ शिंदेंना विचारा आणि तेच याचं योग्य ते उत्तर देतील असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची भेट घ्यावी आणि भेटीमधूनच सर्व मार्ग काढता येईल असा सल्ला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करावी असं राऊत म्हणालेत आणि एकनाथ शिंदे हे फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय. तर शिंदे आंदोलकांना मदत करत असल्याचा दावा राऊतांनी केलाय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे. जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत, हा अहंकार बाजूला ठेवा. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी, प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे, संपूर्ण कॅबिनेटसह. आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे. मिंद्यांचा विषय वेगळा आहे. मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचण आणण्यासाठी. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे. ते परशुराम महामंडळवाले आहेत, बरं का. आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत. तर संजय राऊत यांनी हा खोचक टोला हाणलाय अजित पवार यांना. तर मराठा आरक्षणावरून आता राजकीय खडाजंगी सुरू झाली आहे. सरकारनं संविधानाच्या गोष्टी करू नयेत, आरक्षण देण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही असा आरोप राऊतांनी केलाय. तर सरकारनं मवियाची आणि उद्धव ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणीही राऊतांनी केली आहे. तर मविया सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेल्याचा आरोप भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय. तर मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांना विचारा, आरक्षणाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं हे शिंदेच देतील असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांनी अक्षरशः ही एका वाक्यात प्रतिक्रिया दिलेली आहे. आरक्षणाचे सर्व प्रश्नांची उत्तरं हे शिंदे देतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न विचारा आणि त्यांच्याकडेच याचं उत्तर आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे नेमका राज ठाकरे यांचा रोख कसा आहे आणि काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेला आता कसं उत्तर देत आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून जे मुंबईमधलं वातावरण जरांगेंच्या आंदोलनानंतर झालेलं आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल. तर आरक्षणासंदर्भात राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय. सध्या मुंबईमध्ये
मराठा आंदोलनकर्त्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आता दुसरा दिवस आहे। 1 दिवसाची त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे। अटी शर्तींसह मुदतवाढ मिळालेली असली तरी मुंबई, दक्षिण मुंबई विशेषतः ठप्प झालेली आहे आणि मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एकनाथ शिंदेंना विचारा। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। तर सगळ्यांना सगळं माहिती आहे आणि या सर्वाचं उत्तर आरक्षणासंदर्भात हे एकनाथ शिंदेच देऊ शकतील अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। आणि या संदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत। मनशी, आज राज ठाकरे ठाण्यामध्ये होते आणि एकंदरीतच राज्यामध्ये जो आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे, मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेला एल्गार, तर तिकडे नागपूरमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीचा एल्गार। तर अशा प्रकारे वातावरण तापलेलं असताना सर्व आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदेंनाच विचारा अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली। काय नेमकं राज ठाकरेंना म्हणायचं आहे? एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाविषयी विचारा। राज ठाकरेंचं हे वाक्य आता राजकीय दृष्ट्या या संपूर्ण विषयाला कलाटणी देणारं ठरतंय का हे बघणं महत्वाचं आहे। कारण एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भातला मोर्चा जरांगे पाटील हे घेऊन आलेले होते तेव्हा तो नवी मुंबईच्या वेशीवरती थांबवलेला होता। तेव्हा स्वतः एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी वचनही दिलेलं होतं। यासोबतच त्यांनी काही महत्वाचे मुद्दे म्हणजे मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलं आणि आजही ते टिकून आहे असं विधान सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं। स्वतः गुलाल लावलेला होता। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सध्याचं जे आंदोलन सुरू आहे, यांनी जो मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईत आझाद मैदानात आणलेलं आहे, या संदर्भात बोलताना राज ठाकरेंनी आता या सगळ्या संदर्भात शिंदेंनाच विचारा हे सूचक विधान केलेलं आहे। यातून नेमकं त्यांना काय सुचवायचं आहे, मराठा आंदोलन याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, कोणती अदृश्य राजकीय शक्ती आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच राज ठाकरेंचं हे विधान सध्याच्या घडीला सूचक असं मानलं जात आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे, संपूर्ण आझाद मैदानचा परिसर असेल किंवा संपूर्ण दक्षिण मुंबई असेल, हा आंदोलकांनी व्यापलेला आहे। मुंबईचं जे जनजीवन आहे, वाहतूक आहे, ती विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे मुंबईमधला गणेशोत्सव, येणाऱ्या अनंत चतुर्दशीचा दिवस हा कुठे ना कुठे या आंदोलनामुळे प्रभावित होणार आहे। आणि ही सगळी पार्श्वभूमी असतानाच आता राज ठाकरेंचं शिंदेंकडे बोट दाखवणं किंवा शिंदेंचं नाव घेऊन सूचक अशा पद्धतीचं राजकीय विधान करणं हे एका नव्या राजकीय घडामोडींना तोंड फोडणारं आहे का हे बघणं महत्वाचं आहे। निश्चितच मनशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अर्थातच यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया निश्चितच देतील आणि ते काय म्हणतात ते बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। झाले हो